हॅलो स्टुडंट्स, आपलं डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन संपलेलं आहे. वेक्टरचं ना आपण डॉट प्रोडक्टचं अजून एक बरेच आपले पॉईंट्स राहिलेले आहेत. तसे मी थोडं मधून घेतो आहे. जसं सोपे पॉईंट्स पहिला घेतो आहे, मग नंतर ना हार्ड घेतो आहे. ओके, सो आत्ता आपण एक बघणार आहे की डॉट प्रोडक्ट असला, ओके, जसं ए बार डॉट बी बार आपण डॉट प्रोडक्ट केले तर ह्याचं उत्तर काय आपण जे लिहितो ते वेगळ्या प्रकारे लिहित असतो. काय करतो? वेगळ्या प्रकारे लिहित असतो, डॉट प्रोडक्ट घेतो. बट अजून एका प्रकारे लिहिता येतं. तो कसं लिहितो? मॉड ऑफ ए और मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार कॉस थीटा. काय लिहितात? मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार कॉस थीटा. ओके, समजलं? आत्ता आपल्याला काय करायचं आहे? ह्या फॉर्मचं यूज करायचं आहे. काय करायचं आहे? ह्या फॉर्मचा यूज करायचा आहे. ओके, हा फॉर्म यूज करून आन्सर काढायचे. मॉड्युलस काढण्याचं तुम्हाला मी शिकवलेलं आहे. काय मॉड्युलस काढायला मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर सपोज क्वेश्चन देताना ते काय करतात? क्वेश्चन देताना क्वेश्चन्समध्ये कसं देतात? आपल्याला काय देतात? इफ मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5 असं देतील. आणि मॉड ऑफ बी बार काय? मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 20. ओके, अँड काय? अँड अँगल बिटवीन वेक्टर ए बार अँड बी बार. काय? अँड अँगल बिटवीन वेक्टर ए बार अँड बी बार इज 60 डिग्री. ओके, इज 60 डिग्री. फाइंड ए बार डॉट बी बार असं विचारतात आपल्याला. ओके, असं आपल्याला क्वेश्चन देतात. तेव्हा आपल्याला काय करायचं? हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय करायचं? हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सिम्पल आहे. ए बार डॉट बी बार काय असणार बघा? मॉड ऑफ ए तुम्हाला दिलेलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए और मॉड ऑफ ए किती आहे? अंडर रूट ऑफ 5. मॅग्निट्यूड ऑफ बी और मॉड ऑफ बी किती आहे? अंडर रूट ऑफ 20. आणि थीटा किती आहे? 60 डिग्री. हे काय? थीटा अँगल किती आहे? 60 डिग्री. तर काय लिहिणार तुम्ही? मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार कॉस 60 डिग्री. कॉस थीटा पहिला फॉर्म्युला लिहा, कॉस थीटा. ओके, मॉड ऑफ ए किती आहे? अंडर रूट ऑफ 5. मॉड ऑफ बी किती आहे आपलं? अंडर रूट ऑफ 20. बरोबर, काय आहे? अंडर रूट ऑफ 20. आणि कॉस 60. कॉस किती लिहिणार? 60 डिग्री. कॉस 60 डिग्री. तर अंडर रूट ऑफ 5 आणि अंडर रूट ऑफ 20चं मल्टिप्लिकेशन किती येते? अंडर रूट ऑफ 100. बरोबर, काय येतं? अंडर रूट ऑफ 100. 520चा किती येतं? 520चा किती येतं? 100 येतं. बरोबर, आणि कॉस ऑफ 60 किती येतं? 1/2. कॉस ऑफ 60 1/2. अंडर रूट ऑफ 100 किती येतं? 10 येतं. अंडर रूट ऑफ 100 किती येतं? 10 इंटू 1/2. तर हे किती येतं? 5. काय येतं? 5. तर ए बार डॉट बी बारचं व्हॅल्यू किती येते? 5 येते. किती येते? 5 येते. समजलं? तर मी आता हा पूर्ण क्वेश्चन लिहित बसत नाही. काय? पूर्ण क्वेश्चन लिहित बसत नाही. मी काय करतो? तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन तुम्हाला ए बारची व्हॅल्यू देतो, बी बारची व्हॅल्यू देतो आणि थीटाची व्हॅल्यू देतो. तर तुम्ही आन्सर्स लिहायचे. काय? तुम्ही आन्सर्स द्यायचे. आता मी हे जे मल्टिप्लिकेशन घेतलं आहे हे परफेक्ट स्क्वेअर रूट आलं. जर इम्परफेक्ट स्क्वेअर रूट आलं असतं, सपोज माझी ए बारची व्हॅल्यू आहे 4 आणि बी बारची आहे 20, तर ह्याचं किती आलं असतं? अंडर रूट ऑफ 80. बरोबर, अंडर रूट ऑफ 80. हे असंच असू द्या, चेंज नका करू. काय? हे असंच असू द्या, चेंज नका करू. इंटू 1/2. तर हे किती येईल? अंडर रूट ऑफ 80/2. अंडर रूट ऑफ 80/2. ह्याला चेंज नका करू. समजला? काय? चेंज नाही करायचं आहे, तसंच राहू द्या, काही प्रॉब्लेम होत नाही. ओके, हे आता कोइन्सिडेंटली हे काय झालं? माझं परफेक्ट स्क्वेअर रूट आलं म्हणून चाललं. नाही येत असेल तर असंच राहू द्या, टेन्शन नका घेऊ. समजलं? तर फर्स्ट क्वेश्चन काय घेणार मी? फर्स्ट क्वेश्चन, मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 आणि थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. ए बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 11
बी बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 11 आणि थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. थर्ड, mod of a bar is equal to under root of 10, mod of b bar is equal to अंडर रूट ऑफ 40 आणि थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. तर ह्या तुम्हाला मी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, डायरेक्ट व्हॅल्यूज दिल्यात. पूर्ण क्वेश्चन लिहित नाही आहे मी, डायरेक्ट ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं. हा जो आपला वरचा फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आणि आन्सर सॉल्व करायचं. ओके, सिम्पल आहे. ओके, सो आज इथंच थांबूया. उद्या नंतर नेक्स्ट लेक्चरला भेटूया आपण. ओके, बाय.